सानपाडा शिवसेना शिंदे गटमध्ये सध्या असंतोषाचे सूर अधिक तीव्र झाले आहेत. प्रभागात अधिकृतरित्या पक्षात नसलेल्या काही जणांकडून बॅनरबाजी, स्वतःचे होल्डिंग्ज उभारणे आणि पॅनलची हुकुमशाही राबवल्यानं जुन्या शिवसैनिकांचा रोष उफाळून आला आहे. ज्यांच्या विरोधात वर्षानुवर्ष राजकीय लढत दिली त्याच व्यक्तींशी काही लोक आता हातमिळवणी करत असल्यानं निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. उपविभाग प्रमुख देवेंद्र चौरघे यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की अनेक कार्यकर्ते पक्षात नसतानाही शिवसेनेचे बॅनर लावत आहेत. नव्याने आलेल्या लोकांना पॅनलची मालकीची भावना आली असून ते त्यांच्या मर्जीने होल्डिंग्ज उभारत आहेत. ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर बेलापूर विधानसभा सभा समन्वयक भावेश पाटील यांनी जुन्या शिवसैनिकांच्या नाराजीला ठाम आवाज दिला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की आम्ही जुने शिवसैनिक अनेक वर्ष पक्षाच्या विचारांसाठी काम केले आहे आणि करत राहणार आहोत. पण बाहेरून आलेल्या नवीन लोकांना मिळत असलेल्या प्राधान्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना दुखावत आहेत. पाटील यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील हे घर्षण राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरत आहे. बाहेरून येणाऱ्या चेहऱ्यांना वाढत चाललेले महत्त्व आणि निष्ठावान शिवसैनिकांची उपेक्षा या दोन्ही गोष्टींमुळे पक्षांतर्गत संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. शिवसेना सानपाडामध्ये आम्ही 2022 मध्ये काम चालू केलं तर मी एक विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीच्या अंडर मी अनेक पक्षप्रवेश कार्यक्रम आणि सतत कुठले तरी उपक्रम राबवत आलो आणि जिथे घराघरापर्यंत शिवसेना पोहोचेल आणि शिंदे साहेबांचं नाव पोचेल, धनुष्यबाण पोचेल असं काम आम्ही करत एक एक माणसं जोडत आणि आधी पक्षातले असलेल्या लोकांसोबत आम्ही म्हणजे परिवाराचे संबंध जोडलेले आहेत. आणि आता शिवसेनाची ही आपली शाखा, दुसरी शाखा आम्ही आज बंद केली. आम्ही शिवसेनेत आल्यानंतर आम्ही 2 शाखा स्थापन केल्या होत्या. एक पी.एच. पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली होती आणि एक माझ्या नेतृत्वाखाली. ती बंद करण्याची वेळ आली कारण आमचे जे आधीचे पदाधिकारी आहेत त्यांना न विचारता किंवा न सांगता त्यांची पदं ही फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून इतर लोकांना देण्यात येत आहे. आणि आमचा प्रश्न इतकाच आहे किंवा आमची चिंता इतकीच आहे का जर हे असं चालू राहिलं आणि ह्या निवडणुकीत पुढे मागे काही झालं तर ती लोक परत थांबली नाही तर जी शिंदे साहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत, जे आपले पदाधिकारी आहेत, ज्यांचं काही वैयक्तिक स्वार्थ नसतं पण ते फक्त शिंदे साहेबांसाठी त्यांनी एक जबाबदारी घेतली शिंदे साहेब शिवसेनेची आणि ते काम करत आहेत, त्यांना परत कुठल्या ह्याच्यावरून आम्ही परत शिवसेनेत यायला त्यांना सांगायचं. तुम्हाला का साईडलाईन करतात का ते लोक? साईडलाईन करायला मला पहिले तर मी म्हणजे इच्छुक उमेदवार पाहिजे साईडलाईन करायला. आता प्रश्न मुद्दा हेच आहे तर ठीक आहे तुम्ही एक नगरसेवक म्हणून आलेले आहात पण संघटनात्मक बांधणी म्हणून हा दुसरा विषय असतो. आणि तुम्ही नगरसेवक आलात तर म्हणजे पक्ष तुमचा नाहीये, इथे पक्षातले इतर पदाधिकारी आहेत. प्रत्येकाने कोणीतरी काही छत्री वाटपचा कार्यक्रम केलाय, कोणी आरोग्य शिबिर लावलंय, कोणाची शाखा आहे, कोणाची वेगवेगळी आपापल्या पद्धतीने बांधणी चालू आहे. आणि त्याच्यात तुम्ही जर हा सूर लावत असाल तू माझ्याकडे ये आणि तरच मी तुला चांगलं स्थान देणार किंवा पद देणार तर ते जमणार नाही. आणि इथे आम्ही काय म्हणजे पक्षाला इशारा वजा हे काय करत नाही तर आम्ही सोडून जाऊ. मी तर म्हणतो पक्षाला मी सांगतो सर आम्हाला दुसरा कार्यक्षेत्र द्या. आम्ही इथे मोस्टली इथे सगळे नॉन पॉलिटिकल लोकांनी आज राजकीय पदं घेऊन पक्षाची आणि त्याच्यात चांगली मोर्चे बांधणी आपण केलेली आहे सानपाड्यात. आणि इथे जेव्हा हे जे आपले जुने उबाटाचे पदाधिकारी आहेत आणि उद्धव ठाकरेंचं नाव इथे चांगलं यांनी केलेलं ते आम्ही काउंटर करून शिंदे साहेबांचं नाव इथे 1 नंबरवर आणलेलं आहे. ते असताना परत ते येऊन आमच्यात जर ज्या लोकांना न विचारता हे करत असतील कुठेतरी ते डिमोटिवेट होते. ते डिमोटिवेट झाले तर त्यानंतर त्यांना शिवसेनेसाठी परत त्यांना अप्रोच आम्ही कसा करायचा ही आमची चिंता आहे. मी देवेंद्र चोरगे, शिवसेना या पक्षाचा उपविभाग प्रमुख. ज्यावेळी शिंदे साहेबांनी एक
या महाराष्ट्रामध्ये बंड पुकारलेलं आणि या महाराष्ट्राला नवीन दिशा देण्यासाठी ज्यावेळी शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्या दिवसापासून आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आम्ही काम करत आलेलो आहोत आणि शिंदे साहेबांवरती आमचा विश्वास प्रचंड मोठा आहे. त्यांची कार्यप्रणाली आम्हाला आवडते. या दृष्टिकोनातून आम्ही सर्वच जण अगदी तन मन धन झोकून त्यांच्यासाठी कार्यरत आहोत आणि भविष्यात कार्यरत राहणार. मी उपविभाग प्रमुख या नात्याने त्यांच्यासोबत या पदाच्या अनुषंगाने मी साहेबांनी दिलेल्या सर्व जबाबदारी पार पाडून पक्ष आपला कसा वाढेल यासाठी नेहमीच कार्यरत असतो आणि आपल्या पक्षाची ध्येय धोरणं ही लोकांपर्यंत पोहोचवत असतो. परंतु गेले काही काळ आम्ही जेव्हा काम करत होतो किंवा काम करत असतो त्यावेळी आता तुम्हाला चांगलं माहिती असेल की येत्या काळात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुकांमध्ये आत्ताच काही लोक दुसऱ्या पक्षातून आयात झालेले आहेत. त्या आयात झालेल्या लोकांचं स्वागतच आहे, परंतु काही लोकांचे अजून पक्षप्रवेश झालेले नसताना सुद्धा त्यांना त्यांच्याबद्दल जी काय बॅनरबाजी चालू केलेली आहे ही वास्तविक आमच्या सारख्या ज्यांनी शिंदे साहेबांचं पहिल्या दिवसापासून समर्थन केलं अशा लोकांचं कुठेतरी मन दुखावणारं आहे. बघा, इच्छुक कोणी असू शकतो, इच्छुक असण्याचा भाग नाहीये, परंतु किमान जो इच्छुक आहे तो त्या पक्षाचा अधिकृत पदाधिकारी किंवा त्या पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता असावा ही आमचं प्रांजळ धोरण आहे. आणि याच धोरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे काही लोकांची जी नाराजगी निर्माण झालेली आहे, काही लोकांना ज्या काय त्या गोष्टी झालेल्या आहेत त्या त्यांच्या बुद्धीला पटत नाहीयेत, म्हणून त्या लोकांनी थोडंसं आता अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींबद्दल आमच्या नेतृत्वाबद्दल आम्हाला कुठलंही त्याच्यामध्ये रागरोष नाहीये, परंतु जे होत आहे आणि जे चाललं आहे हे आमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाहीये. कारण आम्ही या पक्षासाठी आणि आमचे खासदार यांच्यासाठी खरोखर तन मन धनाने आम्ही काम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ठाणे लोकसभेमध्ये माननीय आमचे प्रमुख नेत्यांपैकीच एक असलेले माननीय श्री नरेश म्हस्के साहेब यांना जो मोठा लीड मिळाला त्यामध्ये आमचं सुद्धा खारीचा वाटा आहे.